नमस्कार. मंडळी, पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही बघा एवढ्या पावसात कुठं आलोय? बाळेश्वरला. बाळेश्वरला. ते बघा view कशा किती सुंदर असं यार. अरे गाडीवरती रम 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 आम्ही तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक गोष्ट क्लिअर करायची होती की हा व्हिडिओ आहे 4 तारखेला शूट झालेला, जो की अराऊंड आहे शनिवारी. संगमनेरवरून आम्ही पुण्याला येत होतो. त्यावेळेस आम्ही ठरवलं की बाळेश्वरला जाऊयात. आणि पल्लवीने बघितलेलं होतं खूप लहानपणी, बट मी नव्हतं बघितलेलं, म्हणून आम्ही डेअरिंग केली. तसं सेफ आहे, रस्ता खूप छान आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. पण सध्या जी पुराची परिस्थिती निर्माण झाली, पाऊस ज्या लेवलने पडतो आहे ते सगळं बघता तुम्ही जर जाण्याचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा तुम्ही असंही जर जाण्याचा प्लॅन करणार असाल तर सगळं बघून जा. पाऊस कसा आहे आत्ता, पाणी कसं आहे तिथे, हे सगळं बघून जा. जर गेलात आणि तुम्हाला जर रिस्की वाटलं तर परत या, नंतर कधी जाता येईल. जीव महत्त्वाचा आहे सगळ्यापेक्षा. एवढंही रिस्की नाही आहे, पण कसं होतं की मिसडायरेक्शन नको व्हायला ह्या सगळ्यातून. की आम्ही गेलो आहे आणि तिथे खूप सेफ वाटलं आहे सगळं शूटिंग बघून. त्यावेळेस सेफ होतं, त्यावेळेस पाऊस थोडा कमी होता, त्यावेळेस खूप इझी होतं आणि आम्ही कारमध्ये होतो, त्यामुळे आम्हाला जास्त त्रास झाला नाही. पण मी खूप वेळा व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की बाईकवर जाण्यासारखं रस्ता आणि खरंच खूप सुंदर रस्ता आहे, पण थोडा पाऊस कमी होऊ द्यात, थोडं रिस्क कमी होऊ द्यात आणि मग प्रयत्न करा पुन्हा एकदा तिथे जाण्याचा. खरंच खूप छान ठिकाण आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. बाकी आयुष्य खूप सुंदर आहे. कार मंडळी, आम्ही आज कुठं निघालो पल्लवी आपण? वातावरणाचा मोह नाही आवरला. पुढे जाऊन मागे आलो आणि चाललोय संगमनेर तालुक्यातील आम्ही घरून निघालोय संगमनेरमधून आणि मधल्याच रस्त्यात पल्लवीला असं सुचलं की आपण कुठेतरी फिरायला जाऊयात. आणि वातावरण खूप छान झालं. वातावरण बघा तुम्ही, छान आहे. म्हणजे वातावरण तर फिरायसारखंच आहे, पण आमचा मूड झाला. मला आयडिया सुचली, कल्पना आली माझ्या बघा ती डोक्यात कल्पना की आपण जाऊयात बाळेश्वरला. म्हणजे मी ना केव्हा गेलेली माहिती का, मी मम्मी पप्पांसोबत श्रावणात एकदा गेलेली. केव्हा नील पेक्षा ताईच्या दादू एवढी असेल तेव्हा गेलेली, त्याच्यावरती गेलीच नाहीये. म्हणून म्हटलं तेव्हा मंदिर एवढं नव्हतं सुधारलेलं, पण आता छान झालं. इम्प्रॉम्प्टू प्लॅन करत आम्ही निघालोय आता बाळेश्वरला. कुठे? बाळेश्वरच ना? बाबळेश्वर नाही हो. बाबळेश्वर लोणीकडे आलं. हे बाळेश्वर आहे, संगमनेर तालुक्यातील शिवाचं मंदिर आहे. खूप छान आहे आणि डोंगरावरती पूर्ण. म्हणजे आता तरी थोडा पाऊस पडतोय आम्ही, पण जेव्हा जास्त श्रावणात वगैरे ना याच्यात खूपच हे असते, गर्दी. ऑब्विसली श्रावणात आता महादेवाचं मंदिर आहे ना. आणि पाऊस चांगला असतं ते कडे वगैरे नाही म्हणते का, कडे आपले तुम्ही नाही म्हणले तामकडा, पाणी पडतं असं थोडं छोटा धबधबा, लय छान दिसतं ते. काय काय तिथून दिसतं का? आता तरी हिरवगार आणि ते ढग टेकलेले दिसते, पण एवढा पाऊस नाही झालेला आहे तर त्याच्यामुळे पाणी तर नाही दिसणार. पण आपण जेव्हा श्रावणात योगा यायचा. आम्ही आता निघालो संगमनेरवरून. उठलो होतो सकाळी. कितीला उठलो का आपण? 5:30-6ला उठलो होतो. पल्लवी 6:30ला उठली. मी 5-4:30 पासून जागा आहे. हो का? आणि मी सगळं आवडलं, नीलचं वगैरे. आम्ही दोघं रेडी. तोपर्यंत पल्लवी झोपलेली. म्हणजे ते उलट करायचं. पण काय, पपई झाडाला पिवळी झाली. आम्ही तेव्हा तिथं पपई झाडालाच पिवळी झाली. काय दिसलं हिला? तुला आवडते का पपई ते सांग? खाते, स्किनला चांगली असते. नील खातो मेन म्हणजे लई. वातावरण आणि रस्ता बघा किती छान आहे. चांगल्या ठिकाणचे रस्ते जर छान असते ना तर अजून भारी वाटते. म्हणजे ते बघा ना, जंगलातून नाही का चाललो तोच रोड. तर आम्ही बाहेर येऊन दाखवतो बस. थोडा पाऊस पडून गेला, आम्ही पण बघा सगळं हिरवगार झालं. वाळलेलं गवत होतं ते परत
तर आमचा असा मस्तपैकी शनिवार फनिवार चाललाय. छान आहे, छान आहे. कॅमेरा विसरला तर आम्हाला कॅमेऱ्याची आठवण आली. घनदाट जंगल. बॅग आणायला पाहिजे कॅमेऱ्याची यार. हो. ते म्हणले काय हे मी नाही म्हणली आता होती. कसं आयफोन आहे, आयफोन फोटोग्राफी आपण चांगलीच करतो तर त्यात करू शकतो, नाही असं नाही. ते बघा समोरचा डोंगर दिसतो का तरी काय? हा धुके असं डोंगरात उतरलंय ते असं. आम्हाला मोह काय आवरा ना. आम्ही गाडी लावून कसला भारी निसर्ग आहे ते बघा. तिथं ना डोंगरावरून खाली उतरले ते ढग. गाडी चालवायला एवढं भारी वाटतं. आणि मोटरसायकलसाठी तर खूप भारी रस्ता आहे हा. तुम्ही बघू शकता माझ्या मागं हा जो रस्ता आहे हा पूर्ण असा घाटासारखा वाटतो. आज पहिल्यांदाच आम्ही असं कुठं बाहेर आलो आणि आमचा माणूस नेमका झोपलाय. ते आता नाही का परशील गेलेला बघा ते सायको परशील कुठे गेलता? ते नाही का सह्याद्रीच्या ते सह्याद्रीच्या- ताम्हिणी घाट, हा, हा, हा. खोपोली तिकडचं ते दाखवत होतं ना सेम ती ट्रेन वाहत जात नव्हती हा हा हा. तसला खंडाळ्याचा फील बघा आता हे खरं पायी पायी जाण्यासारख्या गोष्टी आहेत पण ठीक आहे. ड्यू टू फॅमिली रिस्ट्रिक्शन्स वी हॅव टू छान गो आहे, बाय कार. छान आहे. पण रस्ता खूप छान आहे. पहिले थोडा पाऊस येतो. आम्ही मी तुम्हाला काल भंडारदऱ्याला नाही नेलं पण बाळेश्वरला नक्की आणलं. हे आता थोडा पाऊस चालू झालाय. तुम्हाला हे थेंब दिसत आहेत का नाही काय माहिती. दिसत असतील काचेवर. सो फार सो गुड. तुम्हाला इथून राईट टाकायचं आहे. वातावरण बघा कसं आहे. तर इथून राईट टाकलंय आपण आता आणि तुम्ही वातावरण बघा फक्त कसलं आहे. अरे पल्ले इथं मोबाईलमध्ये बिझी भरपूर सुधारले पलीकडे. हो हे बघा आपल्या पप्पाला दाखवायचं हे. ठीक आहे इथं थांब. हे बघा हे शेतीचे आमच्या पप्पांना करायचं. आम्हाला करायचं आहे शेतात. आमचं आपलं झालंय पप्पांचं येत आहे पण आता ते. हो पण छान अरे छान दिसतं पण प्रॉब्लेम काय माहिती का लोक ठेवत नाहीत. मेंटेन मेंटेन तर ठेवतील पप्पा पण लोक ठेवत नाहीत. लोक लय हरमखोर. लोकांना देखवत नाही गाईज. लोकांना देखवत नाही. रस्ता खूप छान आहे पण रस्ता खूप छान आहे डोंगरावर. ते असंच आम्ही निधर्णेश्वर आपलं लोणीकडनं जाताना नाही का ते गेलेलो आहे मी तिथे. हा तो हा, पण पण रस्ता ते फार आहे. शिवाजच मंदिर आहे आणि ते असंच विषय हार्ड. गाडी काढा मेंढकांनो, पावसाळी मेंढकांनो गाडी काढा आणि फिरायला जा. तीच ती वेळ आहे. आमचं तर आतापर्यंत थांबलेलं होतं बाळामुळं. पहिल्यांदाच आम्ही एवढी रिस्क केली घेतली. आपण. हो पहिल्यांदाच एवढी ते रिस्क पण आम्ही घरून निघलोय पुण्याला जाण्यासाठी. हा, आणि घरच्यांना म्हणजे माहित नाही आम्ही इथं मम्मी मध्ये वळलोय. पप्पांना सांगितलं नाही. त्यांना असं वाटलं तर पावसा बिवसात जातील लवकर घरी. सरप्राईज करूया मम्मी पप्पांना डायरेक्ट आपण विलॉग टाक. ते म्हणजे पोहोचले नाही का अजून तुम्ही? नाही पोहोचणारच आहे आता 10च मिनिटात. लाच भारी रस्ता वाटतो. घाट माझे कसले डेंजर आहे हो. झाले किती छान दिसतंय. आम्ही हळूहळू वर चढत चाललोय. कसलं भारी दिसतंय ते डोंगर बघा कसले म्हणजे थोडासाच पाऊस झालाय बुरबुरच आहे त्याने किती हिरवा झाले. बापरे अमित रम 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 रम. चढली अरे गाडी चढणारच आहे ती. अहो पण भीती तर वाटतेच ना. गाईस तुमचं असंच होतं का माझ्यासारखं राम 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 राम. माझं होतं त्याच्यावरून मी बोलणे का ते आम्ही राम 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 राम. तू मोटरसायकलवर नाही पल्लवी. ते बघा डोंगरावरती कसलं भारी ते धुकं टेकलं ढग टाकल्यासारखं दिसतंय लांबून. आम्हाला ते ढगच टाकल्यासारखे दिसत होते. एवढं सगळं कोणी आलं नसेल कधी इकडं. हा हा रम रम रम. पुढचा टर्न त्याला डेंजर नको ना डायरेक्ट. घाबरू नको रे. बघा बरं का काहीच आता ना एकदम डेंजर टर्न आहे. काहीच मला ना लय भीती वाटते खरं आहे. गाडीवरती रम 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 रम. आम्ही रम 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 रम. काहीच माहित नको एवढं करू गाडी पाहिलं परत म्हणतील जायचं नाही. एवढं काही नाही काही नॉर्मल आहे. मी गाडी चालवतो त्याला माहिती. भीतीच आहे.
मी पहिल्यांदाच चालले. आणि जेव्हा गाडीवरती होतो, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की गाडीवरती होतो तेव्हा आपण ह्याला भंडारदऱ्याच्या घाटमध्ये याच्यापेक्षा डेंजर होते. तेव्हा काय नव्हतं वाटलं, पण गाडीवरती होत दोघच होता ना हो. आमचा कार्टा जो आपला आहे म्हणून आमचा हे बघा नील झोपलाय म्हणून मला कॅमेरा हातात घेता आलाय. नाहीतर कॅमेरा आणि माझा लांबचाही संबंध येत नाही लवकर. कारण डायरेक्ट कॅमेराचा मुडका धरतो. हा. आणि मम्मा बघू मी करतो, मम्मा बघू. सकाळी त्याची आजी म्हणते निघायच्या वेळेस नील त्रास नाही द्यायचा दीदीला दादाला, कुणालाच त्रास नाही द्यायचा. आणि आमच्या दीदी दादाला कॅमेरा घेतलाय छोटे वाले, याला नाहीये कारण याला चालवता येत नाही असा आमचा सगळ्यांचा समज झालेला. पण हा त्यांचा कॅमेरा घेऊन भांडणं. मग मम्मी सकाळी आमच्या म्हणता तुला मी सांगते पप्पाला एक कॅमेरा घेऊन दे. हा, तर त्याने काय, त्याला माहिती ना पप्पाचा कॅमेरा बॅगेत असतो, त्याने उलट ऐकलं. त्याला वाटलं की पप्पाला सांगते कॅमेरा घ्यायला. तर तो म्हणतो मग आजी कॅमेरा पप्पाचा बॅग येते. म्हणलं याला घ्यायचंय ते नाही, पप्पाचा कॅमेरा कुठे हा ते सांगते. तरी लय भारी वाटतं मला गाडी चालवली. आणि आम्हीच आहे फक्त, एक गाडी दिसली नाही वर येताना घरी. वाजले किती? हा, एवढं सकाळी कोणी येत नाही. 9:30 झाले फक्त. हे फक्त पावसाळी मेंढकच करू शकतात. म्हणजे आम्हाला ना जाऊ का नको असं चालू आम्ही होतं. पुढे जाऊन परत रिटर्न आलो. हा, आम्ही टाइम जाऊयात, जे होईल ते होईल, आज जाऊयात. टाइमाचं आम्ही हे केलेलं की हा आता 8:30ला आपण इथून निघतोय, तिथे जरी 10-10:30 पर्यंत पोहोचलो तर निघायला आपल्याला 11 वाजता. वर आलो रे आपण, तर माहिती बोलतो डोंगर चढून आलो आपण. भाई साहब, आम्ही हे टायमाचं मॅनेजमेंट केलेलं मग निघलेलो. बघा ना guys. बघा किती खोल दरीतून आम्ही वरती आलो. माझ्या डोळ्यासमोर अयो धुक्यात आलोय आम्ही गाईच. वाव, धुकं कसलं दिसतंय भारी लिटरली. दिसतंय. त्यात पक्षी असे उडताय ना, कसलं भारी वाटतंय. थांबू आपण पुढं, मंदिर आलंच आहे, त्यांना दाखवू. हो दाखवाच नक्कीच. काही जण सुद्धा मन झालं पाहिजे, काहीला सुद्धा वाटलं पाहिजे की आपण सुद्धा जावं. आणि थोडासा पाऊस आहे. डायरेक्ट धुकं आहे. खालचा काहीच व्ह्यू दिसत नाही, इतकं गार वार आहे ना. काय आम्ही महाबळेश्वर सारखं आम्ही. बापरे कसलं धुकं आहे बघा ना. मंदिर काही नाही आम्ही तसं. नक्की आपण मंदिराकडे चाललोय ना आम्ही. होपफुली येस. असं नका म्हणू आम्ही. कसलं भारी दिसते ते धुकं बघा ना कसं वाहत आहे. बापरे, मला तर नाही वाटत आज तरी ऊन पडेल इकडे. माहिती आहे का, प्रेमगिरीला गाडी चढवली होती तेव्हा नवीन होतं, नीट मोठा होता आणि मी डायरेक्ट गाडी चालवली नवीन होतं. आणि तेव्हा मी नव्हते रामराम करत, माझं तर माझ्या पोटावरती जात होतं. पण आमच्या वहिनी मला धरून रामराम करत होत्या. मग आमच्या वहिनी तर रामराम करतच होत्या, पण आमच्या मम्मी शुभाबा शुभा शुभा. कारण ड्रायव्हर मी होतो, मी गाडी 2-3 एवढी चालवली. आणि आमचे पप्पा अमित अमित अमित. त्यांना काय भरोसा. हे बघा ते मंदिर, मंदिराची कमान आहे. दिसती का गाईस तुम्हाला? हे बघा मी पण तर असेल का रे मंदिराची इथं आता? बहुतेक मला वाटतंय पुजारी असेल. ते बघा मंदिराची कमान आणि त्यात ते धुकं कसलं. हे बघा हे एंट्री गेटला आम्ही तेवढं मेंटेन केलेलं आहे. म्हटलं बरंच काहीतरी चांगलं मंदिर झालेलं आहे. बघा ना मंदिराकडचा रोड बघा ना कसला पूर्ण धुक्यात भरलेला आहे. मला हा, हेच रिस्क घेतली का आपण आज? हेच रिस्क घेतली आम्ही आज. लय म्हणजे लय रिस्क. आणि पहिल्यांदाच बेबीला घेऊन असं आलोय आम्ही. इथं का
पायऱ्यांचा मार्ग पायऱ्यांनी आम्ही तर इथून जायचंय का आपल्याला आहे पुढे दाखवतो म्हणजे पायऱ्यांनी जाता येते मंदिराकडे जे पायी येतं ना गाडी गावा पूर्ण बरी येते गाईच आता बघू मंदिर मी पण पहिल्यांदा आलोय पल्लवीचं म्हणणं आहे गाडी येते पूर्ण हो छान आहे खरंच मंदिर छान आहे फक्त एवढंच आहे आम्ही एकतर खूपच लवकर आलोय त्याच्यामुळं कळत नाही कोणी नाहीये का काही दुसरं कार्य निघालं हा? काही दुसरं कार्य ग बसा आम्ही ते बघा मंदिराचा कळस दिसलाय आत्ताशी पार्किंग इकडंच आहे ना आम्ही मला माहित नाही इकडून दाखवतं रस्त्याला पुढं पण मला वाटतं मागच होती वाटतं मंदिराचा कळस दिसतोय का आत्ताशी जीव आला पोरी पार्किंग कसला एरिया आहे बघा मंदिराच्या तिथं इथंच लावा ना इथंच लावतो फोन नाही आपणच ओळखतो ना गाडी वळवून ठेवता का बघा इथंच दुकानं बिकान आहे म्हणले आम्ही म्हणजे ते मला तरी मंदिर बंद आहे वाटतं अरे यार असं नको व्हायला मी नाही हो इथं लावतो हो इथंच लावा मग तिथेच लावली होती तर काय बिघडलं असतं आम्ही मंदिराच्या समोर मंदिराच्या समोर पोच खूप डेंजर असा रस्ता होता माझ्यासाठी पोचलो पण आम्ही. पोहोचलो आम्ही आमचा पोरगा अजून गाठ झोपलेले त्याला काही घेणं देणं नाही कसलं इतका भारी नजारा इथं आणि हे आमचे ते पण खुश झालं कुठं आली नील तू बाप्पाला चला बाप्पा करून ये चला खूप छान आहे काही आम्ही चाललोय पहिल्यांदा म्हणजे मी लहान हा मी तर आलेलोच नाहीये सोनं बघा ना, पटत आपल्या याच्यात नाही येणार तुझं गॅलरीत खाली बघा ना कसं. तिथे अजून बघा. पाऊस थोडा झालेला आहे त्याच्यामुळे हे लाकडे दिसतंय पण हा. नक्कीच हिरवे होतील मंदिर बघा मंदिर कळसच बघा ना इथे फोटोशूटला वगैरे भारी वाटेल होते ना मी कुठे तिथं. होत असणार आहेत इथून हो, इथून का आम्ही? नाही माहिती नाही. पुढे नाही पुढे नाही बाबडी हो, छत्रीने आणली. बघा आमचा लुक थंडी वाजते आम्हाला पावसात काय ग हे बघा पावसाळी मेंढक निघालेत हिंडायला हे बघा पशु पक्ष्यांसाठी पाण्याचं तळ आहे हे मंदिर इकडं पाऊस चांगलाच वाढलाय खूप छान मंदिर खूप छान एरिया पण खूप पाऊस हे बघा असणार आहे काहीतरी कोण नाही कुंड बिंड असेल हा, है ना त्यांनी जा- हे इथं काय काय माहिती ते पुढचं हा तेच ना रामेश्वर मंदिर आहे बाळेश्वर तिथं रामेश्वर मंदिर आहे ना हा अशा प्रकारे आम्ही ओलो होतो तर आलोय थोडंफार तिकडं पण मंदिर आहे. तिकडं मग कार्यालय मंदिराचं हे बघा इथून एंट्री होतं ना इथून एंट्री आहे मंदिर तसं खूप लय मोठं नाही आहे पण श्रावणात बिवणात खूप साऱ्या इथं गर्दी होते आणि हे महादेव दर्शन घ्यायला महादेव हा ना आज जायचं आहे I don't know. इथं बोल आहे तेलकट आहे असं सुंदर असं मंदिर परत एकदा ओम
नमः शिवाय. माझ्या घरी सकाळीच पूजा करून जात असतील ना. लाईट वगैरे इथं पाणी वगैरे आहे, दिवा पण लावून दिलेले आहेत. ओलंय ना. हां जायचं आपल्याला आता. तर गाईज बायकर्सला यायचं जर यायचं असेल तर रस्ता खूप छान आहे. घाट बीट असं मस्त घाट झाल्यासारखं वाटतं कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी. आणि हे संगमनेरपासून खूपच जवळ आहे. किती का आपल्याला 15 मिनटं लागली यायला. कारने आम्हाला 15 मिनटं लागली. हो खूप सुंदर आहे रस्ता. आणि पावसाळ्यात तर खूपच छान आहे. हां हे बघा, हे बॅरिकेड म्हणजे गर्दी असते बऱ्यापैकी. ते काय दर्शन रांग आणि अजून पण खूप काय बनतं आहे इकडं. आमचा बच्चा दाना जाऊन खेळतोय, त्याला काय घेऊन नाही कुठं आला किती पाऊस आहे. असं आहे गाईज, पावसात आहे आम्ही आता. निघू थोडा, पाऊस थांबला थोडा की निघूया. छान रस्ते आपण जायला यायला. जरा हसा. नील कुठे आली तू. त्यांची गाडी बघा किती सुंदर दिसते. चल हा खूप छान एरिया आहे. तुम्ही जर फिरायला यायचा प्लॅन करत असाल तर नक्की या. सुंदर रस्ता, सुंदर जागा, खूप सुंदर प्लेस. आणि पावसाळ्यातच प्लॅन करा. कसं सुंदर नजारा गाईच. निघालो आम्ही आता म्हणून परत दाखवतोय. पण बघा या. आणि मी म्हणाल मोटरसायकलवर या ज्यांना जमल, खूप छान रस्ता आहे येण्यासाठी. बाईक घेऊन या तुमची. मला लई इच्छा झाली बुलेट आणायची इथं, पण आता ऑप्शन नाही आहे माझ्याकडे. खूप छान आहे. निघतो आता, पाऊस वाढायला लागला हळूहळू. आणि तुम्हाला मी एकतर आम्ही कुठेतरी थांबू आता, स्टॉप घेऊ नाश्त्याला. अँड मग बघू पुढं काय होतं. हे नको घालू ना गं, दिसायचं नाही ना. दिसतंय पण लय कमी दिसते. नको आपली मी छान दिसतंय का गाईच. आणि पल्लवीने अशा प्रकारे टाप कोणी चेंज केलंय पहिल्यांदा कारमध्ये. तिच्या आयुष्यातला पहिला एक्सपिरियन्स असं पहिला आणि नीलला घेऊन पावसात आले, त्याचा पहिलाच होता. नीलला पूर्ण प्रोटेक्ट केलंय, त्यामुळं कोणी म्हणू नाही शकत नीलचं असं नीलचं तसं. नीलचं काहीच ओलं नाही झालं. मी Yes. पूर्ण ओली झाली होती. मजा आली, पण लय मजा आली. खूप छान. कोणी काही म्हणा, किती रिस्क असू द्यात, फिरा. आयुष्य लय सुंदर आहे. खूप छान. पण काढता पाय घेतलेला आहे. आणि पाऊस पण कमी झालाय आणि धुकं पण म्हणजे खूप पार तोंडावरती आलेलं. काही दिसत नव्हतं. हा पण आता धुकं पण कमी झाले म्हणून आम्ही गाडी आपोआप स्पीड बी राहिली. कमीच ठेवा. ऍक्सेलरेशनची गरजच नाही, फक्त ब्रेकवर गाडी न्यायची. तरी तुम्ही इकडचं बघू शकता. मला मी फ्रंट दाखव. रस्ता दाखवतोय. खूप छान आहे, मला ते लय आवडलं. मी जर परत आलो का तिथं गाडी निघेल. घनदाट जंगल, मोटरसायकल घनदाट जंगल आणि मध्ये रस्ता, झाडांचं पाणी, काचेवरती पडल्यावरती आवाज कसं छान आहे. आणि हे बघा इथून हे जे पायऱ्या दिसतंय वरती जायला मंदिराकडं, ह्या पायी लोक येतात ना श्रावणात. इथं त्यांचं एक कार्यालयासारखंच आहे. कार्य म्हणजे तुम्ही इथं कार्यक्रम वगैरे पण होतात. हा लग्न होतात इथं घाट महादेवाचे लग्न होतात. कसं छान दिसते बघा. आणि हे बघा लोक जनावर आताशी यायला लागले. किती वाजले? 10 वाजत झाले. आम्ही 10च्या आत खाली पण होतात. आपले मला वाटलं 11, जनावर. 11:30 पर्यंत उतरू का? हा बाबा कसं चारा खाते पावसात. कसला भारी दिसतंय. गेट आणि तेन बघा ना. होय पल्लवी, हा? असं वाटलं 10:30, 11 वाजतील. महाबळेश्वरला आल्यासारखं असं गेट हा. मधून बाहेर पडतानाच हे कसलं छान वातावरण दिसतंय हे बघा. पण तुम्ही येऊ शकता. मी तर म्हणेन आज आपण तर आत्ता आलो, पुढे आषाढात अजून पाऊस वाढतो आणि तेव्हा अजून डोंगर हिरवे होतात, तेव्हा येऊ शकता. आणि श्रावणात तर नक्की या ह्या मंदिरात visit करायला. मी 6वी 7वीला असेल तेव्हा मम्मी पप्पा तेव्हा गाडीवरती आलेलो आम्ही. मग एकदा मम्मी पप्पा ताई सगळे आलो होतो आम्ही. गाडी कोणती होती माहिती का? आम्ही MAT नसते का ती MAT, हा, तुम्हाला माहिती माहिती ना? आहे, हा ती MAT.
आपले बरेच व्ह्यूअर्स जुने 90s असते त्यांना माहितच नाही MIT. आणि ती एमआयटीत मी कुठे बसायची माहिती का? हा. पुढं ते नसतं का कॅरेज हा, सारखं carriage सारखं असतं. थोडं आता खाचराती हा ऍक्टिव्हाला पुढे स्पेस आहे बघा, हा. आपण नील उभं करतो तिथं किती कॅरेज. जण MIT वर तुम्ही? 5 जण. अरे 5 बापरे. जण 5 जण म्हणजे मी पुढे बसायची, पप्पा मम्मी, पप्पा नंतर मंगेदा बसायचा आणि मंगेदा नंतर मम्मी वन साइड आणि ताई ते कॅरेज नसतं का पाठीमाग ते एमएटीला कॅरेज असतं बघा, हा, हा, हा. त्या कॅरेज वरती ताई, असे आम्ही 5 जण यायचो. गेअर हातात होते. हा हाताने पळायला लागायचं. हातात गिअर होते आणि मी पुढेच बसायची 8वी पर्यंत. पावसाचं थोडी रिस्क आहे. हे बघा आलो तेव्हा खूपच रस्ताच दिसत नव्हता, इतकं धुकं होतं. पण पाऊस पडून गेला आणि सगळं असं Clean झालं. क्लीन झाल्यासारखं म्हणण्यापेक्षा झालंच आहे, बऱ्यापैकी झाले. काही आहे ते बघा तिकडे डोंगराकडे दिसतंय थोडं थोडं, पण वातावरण मला तरी वाटतं आम्ही दिवसभर असत असेल. शिवबाबावाला रस्ता कसला डायरेक्ट 0 सारखा टर्न आहे. युटर्न हे तर मॅप मध्ये दाखवतात ना दिसत. हे दाखव, हे बघा असा रस्ता आहे तो काइंड ऑफ. अमित सुद्धा म्हणत होते की हा. पल्लवी इकडचे डोंगराकडचे घर बघून आपण इकडे जागा आम्ही घेऊया. थोडं आम्ही आता रिसेंटली घर चेंज केलं ना, तर थोडस गावा साईडला येऊन राहतो आम्ही. तरी असं वाटतं की अरे यार कसलं कनेक्ट नाही, खूप लांब येतो. हे लोक कसे राहतात हा. डोंगरावर डायरेक्ट, म्हणजे प्रत्येक गोष्ट प्लॅन करूनच त्यांना, महिन्याचं किराणा म्हणा. म्हणजे मी तर काल म्हणतो. आम्ही पेपरला गेलो ना आम्ही, हम्म. त्या क्षितिजाचा आमचा आम्ही पायी, तुम्हाला नाही म्हणलं पायी येत होतो, हम्म. तेव्हा विषय झालेला ह्या लोकांना जायचं असलं तर आपल्यासारखं नाही. ती मग क्षितिजा काय तर तर. कुशाल म्हणती पल्लवी आपल्यासारखं नाहीये का, कोथिंबीर संपली या घेऊन लगेच आता खाली. नाही, आता अरे पुणे मुंबईला ब्लिंकिट झाले, घराच्या बाहेर नाही पडायचंय. हा इथं हे बघा, आपण यांना घर दाखवूयात. मी दाखवतो. ए बघा गाईज, ते घर आणि डोंगराला खेटून आता सर आता आवाज नाही आवडत. बघितले ते घर. हे बघा इकडं पण दिसत आहे तुम्हाला ते घर डोंगराला खेटून, आणि त्यात कसं जाणार ना एवढा म्हणजे जरी. समजा फार पेट्रोल पण प्लॅन करून यांना हे होतं. हो म्हणूनच आपण ओरडतो आम्ही की पेट्रोलला लाईन लागती वगैरे, ह्या हे लोकांसाठी यांचं आहे ते. बरं पूर्ण झाकलेला आवाजच नाही गेला त्यांना आपला. बघा किती डोंगर तो एक झाकलेला आहे ना, हा हिरवा हा. म्हणजे धुकं थोडस कमी झालं म्हणून छान दिसतोय. पण छान, लय छान. बरं झालं वळवली गाडी. हो वळवल्याचं सार्थक झालं. वडापाव खायचं. क्विक वडापाव ब्रेक. काय खायचं तुला? लय झोपायला लागली होती गाडीत, तिथं बस जायचं नाही. त्यामुळं अवतार बघा अरे कसं. ओली पल्लवीने तरी कपडे बदलले, पण मला चान्सच नाही वाटला कपडे बदलायचा. थंडी वाजली. आमरेला घेऊन कुठे गेलो होतो आपण? भर गेलो होतो का बाप्पाला? गाईज गरम गरम वडापाव ही चटणी आहे, आणि ही चटणी आणि ही पल्लवी. कसं आहे खाऊन सांग पल्लवी. वा वा, आणि गरम गरम कॉफी आली आहे. वा वा पल्लवी, मस्त वाफळलेली कॉफी. मोठा होता वडापाव, गावापेक्षा खूपच चांगला. दुकानाच्या अवताराकडे पाहून तुम्हाला वाटतं आणि चांगली प्लेस आहे. वडापाव पुन्हा कधी यायचं संगमनेर? लवकर नाही, कारण आता ही आमची 3-4 महिन्यात तिसरी चक्कर आहे ना. एका महिन्यात दुसरी चटणी. एका महिन्यात दुसरी चक्कर आहे. शाळेचे पेपर होत. छान आहे परत आणि या वातावरणात लय भारी लागतं. वातावरणात इतकं छान झालंय ना, म्हणजे आपण महादेवाला गेलो तिथून वातावरण चांगलं आहे. तिथून जो पाऊस चालू झालाय, रस्त्याला पाऊस झालाय. माग पट्टा देऊ. आलू चांगला दिसतो बरं पडलं. पुरी मला म्हणत होती ना, काका मी काय घेतली गाडी घेतली म्हटलं, काकू म्हणलं सांगितलं म्हणलं ती गाडी वाढली होती काकांनी, किती छान दिसत होते काका. आता कसं केलं, खूप करायला लावला.
एवढ्या सुंदर पावसात आम्ही थांबलोय. या इथे एक स्पॉट आहे मस्त, तर तुम्ही थांबणार असाल तर. पण खूप जास्त पाऊस आहे म्हणून आम्ही जात नाही आहे. खूप भारी वाटतंय. अरे मी आता छत्री दे, खूप छान वाटतंय. पण पल्लवीला म्हटलं बाहेर ये, तर येई ना. येते का बाहेर? खूप भारी, लय वारं लागतंय. तिकडचा नजारा ते आता लय व्हाईट दिसतंय ते. मला जरा कलर ग्रेडिंग करायला लागेल त्याला. खूप छान एरिया दिसतोय. इथून वरती जर गेलात ना, हे संगमनेरवरून पुण्याला, नाशिकवरून पुण्याला जाताना जो वरती जर गेलात, खूप छान आहे. पण उलटा पाऊस आहे त्यामुळे जास्त दाखवू नाही शकत आहे मी. अगेन वन मोर ब्रेक. आता काय लंच ब्रेक. संगमनेरवरून पुण्याला येता पुणे पण नाही मोशी, 2-3 तिसरा ब्रेक आहे का हा. एक तो तिकडचा, एक वडापाव, नाही का आत्ता भूक लागली. आता 3 वडापाव खाऊन आम्हाला परत एकदा भूक लागलेली आहे. हॅलो बाबा, मी पोचलो. तुम्ही काय करता? लय पाऊस आहे पण 0 विजिबिलिटी होती का ग? दिसत होतं पुढं काही? अशा वातावरणात तू चालवली गाडी कधी? म्हणजे नॉर्मली बसली का? म्हणजे या पप्पांच्या गाडीत बसलेली का? बसलेली आहे. याच्यापेक्षा जास्त पाऊस येते बस. हां, ते पप्पा आहेत ना. मग मी नवीन आहे. रेन रेन गो अवे. आमच्या नीलला आज मशरूम पुलाव झेपलाय. ना नीलला एकदम मला आवडलं. जनरली तो राईस खात नाही बाहेर. डान्स करू चाललंय. दुखायला लागली असेल नाही का? नाही, पराठा खाल्ला होता ना त्याने. पराठा खाल्ला का? तरी मला वाटलं तर खाणार नाही एवढा. पहिल्यांदाच घालतोय मशरूम पुलावला. छान आहे बेबी. मम्मी मग सुंदर आहे. खाण्यावर कॉन्सन्ट्रेशन असलं बोलत नाही आम्ही गांडोळे. एकदम ठरलेलं असतं. आम्ही त्या मशरूम पुलाव घेतलेला. नील म्हणतो मम्मा मला, पप्पा मला पनीर दे. पनीर छान होतं. मशरूम पुलाव पण छान होता. सरभरीत मशरूम टाकलेले होते त्याने. आणि आम्हाला ॲज युजल सगळा खपला नाही. पार्सल घेतलं आम्ही. दरवेळेस आम्ही न्यू महादेवला थांबतो. अजून आम्हाला इकडे शॉपिंग करायची खाण्याची. पुढं एक कॅरेमलाइज पॉप आहे ते घ्यायचे नीलसाठी. ही आता आमची आलेली कॉफी. सकाळपासून खूपच कॉफी घेत आहे, तरी आत्ता आपण घ्यायची इच्छा झाली. आता आम्ही आलो घरी. ही आमची ट्रिप संपली 1 दिवसाची. संगमनेरची पल्लवी म्हटलीच होती. तर थकलो खूप. आम्ही आल्यावर झोपलो, आवरलं सगळं. इकडचं तिकडचं सामान. थंडीने खूप गारठलं. गारठलं. त्यात पाऊस कंटिन्यू चालू होता. आणि ट्रॅफिक काय म्हणायचं आम्ही. आणि तुम्हाला सांगतो, तर ते रेकॉर्ड नाही केलं, पण पल्लवीने इतकी मदत केली ट्रॅफिकमध्ये मला. इकडे का तिकडे का. ओ गाडी. आणि तुम्ही तेवढे खेटून चालवतच होते. ट्रॅफिक म्हटलं चाकांची ट्रॅफिक काय असते? पण मला भीती वाटायची. हो, तुम्ही ती लाईट चालू करा ना. पाऊस चालू आहे ना, ती हजार्ड लाईट इंडिकेटर द्यायचंय मला, म्हणून बंद केली मी. कसं द्यायचं? हजार्ड लाईट चालू असलं इंडिकेटर कसं द्यायचं पल्लवी? असं आहे गाईज. सो खूप मदत केली आहे पल्लवीने. आपण मदतच. मला असं एक वेळ असं झालं की पल्लवी धर, थँक्यू फॉर युअर सर्व्हिसेस, तू चालव. ते जाऊ द्या आधी, हेच महत्वाचं आहे की नाही गाईज? ते जाऊ द्या. जे मेन आहे ते सांगा. म्हणजे गाई मी पुढून गाडी मागे वळून आणायला लावल्याचा फायदा झाला है ना? हा, म्हणजे झालं काय ना, आम्ही निघालो होतो, गपचूप निघालो संगमनेरवरून पुण्यासाठी. आणि यायचं होतं पुण्यालाच, पण जिथं बाळेश्वरचा तो रस्ता जातो तिथं पल्लवीला सुचलं की जाऊयात. मी म्हटलं आम्ही ते बघा इथून बाळेश्वरला जातो. हां, तिथून मी म्हटलं नाही यार, लेट होईल आपल्याला, कारण 8:30 वाजलेले. आमचा प्लॅन होता 10:30-11 पर्यंत पोहोचायचा. फक्त जास्तीत जास्त किती एक तास लेट झाला त्या गोष्टीमुळं. पण मग आमचं फिरणं झालं. पहिल्यांदा आम्ही डेअरिंग केली काहीतरी. नीलला घेऊन पहिल्यांदा. म्हणजे ते काय असं ऍडव्हेंचर, नॉर्मल रस्ता होता आपला, काय असं एवढं पण काय, पण पाऊस आणि पावसात आणि धुक्यात खूप भारी वाटलं ते. आणि डेअरिंग म्हणजे डेअरिंग कोणती केली, घरातून बाहेर पडायची.
म्हणजे ते असं काही ऍडव्हेंचर नाहीये काही वेगळं की बाळाला घेऊन आम्ही रिस्क घेतली काही. म्हणजे तिथं मंदिराच्या तिथं ना भीती तर वाटत होती, कारण आम्हीच दोघं हा आम्ही जण दोघं, होतो. कारण सकाळ होती, एवढं 9-9:30 नाही कोण पण येत त्या आधी नव्हतं. आम्ही पूजा करून गेलो. पूजा करून सकाळी, ते सकाळी जातच नाही, देवाला हा. पाणी घालायला ना डोक्यात, सकाळीच करून जातच नाही. पण पावसात त्या डोंगरावरती लय भारी वाटायचं. साईडनी दरी खोऱ्यासारखं आणि मधीच डोंगरावरती मंदिराचं कळस आणि ते पण घुमट. पठारच आहे ना जिथं आपण गेलो, त्याला पण पोखरी बाळेश्वर म्हणतात. पोखरी बाळेश्वर म्हणतात. हा, आणि तिथंच वरुडी पठार, वरुडी पठार पण आणि आहे. सावरगाव घुले तिथं त्या भागात पावसाळ्यात तर म्हणजे म्हणजे तो भाग असा आहे आम्ही हम्म. पावसाळ्यात इतकी हिरवळ आणि इतकं निसर्गरम्य राहतं, आणि उन्हाळ्यात इतकंच ओजाड राहतं. हम्म. कारण ज्यांना पाणी त्यांच्याकडेच फक्त हिरवगार जमीन असं, नाही तर सगळं तसंच असतं उजाड. पण पावसाळ्यात फिरण्यासारखी गोष्ट आहे. हा आहे, खरंच फिरण्यासारखी गोष्ट. मंदिराचं म्हणजे मी 6वी-7वीला असेल तेव्हा गेलेली आहे मी मम्मी पप्पांसोबत. हम्म. पण आता जर तेव्हा मंदिराचा एवढा जो कळस म्हटलं ना तुम्हाला, किती छान दिसतोय. ते करत असते प्री वेडिंग आम्ही, लग्न तर होताच आहे तिथं. एवढं वर म्हणजे काय, पण पावसाळ्यात करण्यासारखी गोष्ट आहे. हा, उन्हाळ्यात तेवढं. माहित नाही किती छान दिसत असेल ते, पण पावसाळ्यात बेस्ट. आणि त्यातले त्यात म्हणजे आम्ही ओलं का म्हणजे झालं. त्या क्लिप मध्ये ना, तुम्ही जर बघितलं असेल ना आता आधीच्या व्हिडिओ मध्ये, तर त्याच्यात आहे ना असं पावसाचे जे थेंब येत होते. तुला मी जेव्हा रेकॉर्ड केलं, मी काही क्लिप आता पण टाकतो, तुम्ही बघा. ह्या ज्या क्लिप आहेत आत्ताच्या, त्याच्यात पल्लवीच्या त्या समोरून जे पावसाचे थेंब पडत होते ना, ते लय भारी दिसत. छत्रीवरतून तुला नाही म्हटलं उभे नीलला घेऊन आम्ही नीलला उभं घेऊन उभे होतो. राहा. आणि मेन म्हणजे तिथं छत्रीचा आम्ही काहीच उपयोग झाला हम्म. नव्हता, कारण ती डोंगरावरती असल्यामुळं वारं येत होतं आणि पुढून पूर्ण ओलं करत होते. Yes. पण नील नाही ओला झाला. नीलला म्हणजे मज्जा येत होती, नील नीलला हसत मजा होतं. येते, थंडी वाजत होती. पण पावसाळ्यात करा, ते महत्वाचं आहे. उन्हाळ्यात वगैरे तुम्ही असं काय म्हणता, श्रावणात वगैरे तर जातच असेल तुम्ही. श्रावणात गर्दीच असते हा. त्या रोडला. पण continue. पावसात जा, संगमनेरच्या पहिल्याच लोकांनी तरी पावसात आपण असं फिरलो. जा. हा ना, मजा आली. तुम्हाला कसा वाटतोय तो हा व्हिडिओ? विचार कसा वाटला ते सांगा हवाला, कारण कमेंट्स मध्ये तुम्ही जर सांगितलं तर नेक्स्ट स्पॉट कव्हर करायचं की नाही असं पावसाचं, आम्हाला पण समजेल. आता तर आम्ही आलोय पुण्यात, पण आहेत अजून 2-3 प्लॅन. तर म्हणजे ह्या स्पॉट मुळे लोणावळा जाण्याची तरी डेअरिंग वाढ. इच्छा झाली, डेअरिंग पेक्षा पण इच्छा झाली की करून बघूयात काय होतंय. बाकी आम्ही- व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. आता जास्त लांबू हा, नाही. नाही. तुम्ही बघितला असेल व्हिडिओ, नसेल बघितला तर पूर्ण बघा. खूप भारी एक्सपिरियन्स आहे. आणि बाकी नेक्स्ट स्पॉट आम्ही असे स्पॉट आम्ही कव्हर करू का अजून हे हा, comments आणि मध्ये कोणता करू जर तुम्हाला माहित असेल असं नॉर्मल जिथं बेबी किंवा कार जाऊ शकते प्रॉपर हा, त्या हा. स्पॉटच्या ठिकाणी, असं सांगा. आणि बाकी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या शेअर करा. मित्र-मैत्रिणी. एवढंच बस, तेवढं 3च गोष्टी करायच्या तुम्हाला, लाईक शेअर सबस्क्राईब. बाकी आम्ही फिरतोच आहे. कमेंट्स मध्ये स्पॉट टाका. आम्ही चालू केलंय फिरायला आता. हे मोटिवेशन आहे, तुम्ही आम्हाला मोटिवेट करा लाईक शेअर करून. बाकी भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत तोपर्यंत bye.